पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची निघृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 20 वर्षांच्या नराधम प्रियकरानेच या निष्पाप बालकाचा जीव घेतला. मृत मुलगा, त्याची आई आणि आरोपी हे रांजणगाव परिसरात एकत्र राहत होते. या मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडून या असा तगादा आरोपीने या महिलेकडे लावला होता. दरम्यान आज सकाळी जेव्हा मुलाची आई कंपनीत कामावर गेली त्याच वेळी घरात एकट्या असलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची आरोपीने दारूच्या नशेत निघृणपणे हत्या केली. या क्रूर घटनेमुळे रांजणगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत देवांश साहू या 20 वर्षीय नराधम आरोपीला ताब्यात घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल एक अतिशय दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. एका 3 वर्षाचा मुलाचा खून झालेला आहे. यातील फिर्यादी जे आहेत राणी पप्पू कौल ह्या मूळ मध्य प्रदेशचे आहेत. तर ते त्यांच्या गावाकडचा एक जणी समय आरोपी देवांशू आदित्य साहू वय 20 वर्ष याच्यासोबत इथं कारेगाव इथे राहण्यास होत्या. त्यांचा एक 3 वर्षाचा मुलगा होता, त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा होता, त्याचं नाव अंशू. तर ह्या ज्या फिर्यादी आहेत काल त्या कंपनीमध्ये कामाला गेलेले असताना त्यांना 6 वाजता हा जो आरोपी आहे त्यांनी कंपनीत फोन करून सांगितले की तुम्हाला बच्चा अभी नाही रहा असं म्हटल्यानंतर फिर्यादी वेळेस घरी आली. त्यावेळेस ती घरात दरवाजा उघडा होता आणि त्याचा मुलगा जो आहे तो घरामध्ये खोलीमध्ये निश्चित पडलेला होता आणि त्याच्या तोंडावरती वगैरे मारण्याचे जखमा वगैरे दिसत होते. त्यावरून फिर्यादी मग आपल्याकडे आल्या स्थानिक लोकांच्या मदतीने. मग आम्ही त्या ठिकाणी गेलो. ती बॉडी त्याची मुलाची जे प्रेत आहे ती PM साठी पाठवलेलं आहे. सध्या ससूनला PM चालू आहे. त्यातील जो आरोपी आहे देवांश आदित्य साहू याचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तसेच स्थानिक जिथले जे खोली मालक वगैरे आहेत त्यांच्या मदतीने शोध घेतला. तो आपल्या रात्रीच मिळून आलेला आहे. तिने गुन्हा कबूल पण केलेला आहे. सध्या त्याला अटक केलेली आहे आपण आणि आज त्याला रिमांडसाठी कोर्टामध्ये हजर केलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.